नमस्कार नितीनजी, आपलं MCCI मेंबर्स लॉन्जमध्ये स्वागत आहे. आम्ही एक चेंबरतर्फे मालिका सुरुवात केलेली आहे. याचा उद्देश असा आहे की आपण सहसा भरपूर मोठ्या लोकांच्या मुलाखती ऐकतो. मोठे लोक म्हणजे टर्नओव्हर ज्यांचं 1000, 2000, 5000, 10,000 कोटी यांचं, त्या चांगल्याही असतात. मात्र आमचा उद्देश कसा आहे की ज्यांचं टर्नओव्हर 1 कोटी ते 100 कोटी 200 कोटी इथपर्यंत आहे, अशा लोकांची मुलाखत घ्यायची. कारण असे भरपूर लोक असतात, तर त्यांना आपल्यासारखे जे लोक आहेत त्यांच्याकडनं काहीतरी शिकता यावं, समजता यावं, असा उद्देश आहे. नक्कीच नक्कीच. थँक्यू सर आणि नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स इथे बोलवल्याबद्दल आणि या सगळ्या डिस्कशनमध्ये इन्व्हॉल्व केल्याबद्दल. आम्हालाही खूप वेळा असं वाटतं की जे आम्ही सुरू केलं आहे ते कुठेतरी शेअर करता यावं आणि त्या स्टोरीज ऐकून किंवा त्यात आम्ही काय प्रॉब्लेम्स फेस केले हे जाणून घेऊन खूप साऱ्या यंगस्टर्सनी पुढे येऊन अशा प्रकारचे बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा खूप छान इनिशिएटिव्ह आहे जो MCCIने घेतला आहे. थँक्यू. तर आपण सुरुवात करूयात की आपली कंपनीचं नाव काय आणि कंपनी काय करते. आम्ही सूर्यालॉजिक्स प्रायव्हेट लिमिटेड इथे आम्ही मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग सोल्युशन्समध्ये काम करायला सुरुवात केली आहे. मेनली इंटू रिन्युएबल एनर्जी. म्हणजे आपण सगळेजण सध्याला डिस्कस करतो की सोलार आणि रिन्युएबल एनर्जी आणि सोलारसोबतच विंड एनर्जी आणि आता बॅटरी एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स, हे या सगळ्या फील्ड्स खूप ऐकल्यासारख्या झाल्या आहेत. खूप बूम पण आहे असं डिस्कस केलं जातं आणि याच्यामध्ये खूप काही काम होत आहे इंडियामध्ये पण आणि वर्ल्ड वाईड पण. तर त्याच्यामध्ये हे सर्व काम होत असताना आम्हाला असं जाणवलं की इनोव्हेटिव्ह मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग सोल्युशन्स, काही स्मार्ट ॲटोमेशन रिलेटेड टूल्स आणि त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आणि सोल्युशन प्रोव्हायडर ऑर अ कस्टमाइज सोल्युशन प्रोव्हायडर याची खूप गरज आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम करत आहोत. हे नेमकं ट्रॅकिंग काय करतं? म्हणजे सोलार पॅनल्स असतात, कुठनंही आपण मोठ्या हायवेनं जाताना काही वेळेला पाहतो मोठे मोठे सोलार पॅनल असतात आणि त्यानंतर बरंचसं काहीतरी इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असणार आहे नक्कीच. तर काय मॉनिटर केलं जातं नेमकं? जो सोलार पॉवर प्लॅन्ट्स लावला आहे कस्टमरनी, एंड कस्टमरनी, आणि याच्यामध्ये 2-3 अँगल आहेत आता. और बऱ्याच वेळा इन्व्हेस्टरनी लावला आहे और एंड कस्टमरनी लावला आहे. तर त्याच्यामध्ये जनरेशन किती होत आहे, तो प्लॅन्ट म्हणजे बेसिक सांगायचं म्हटलं तर ऑन आहे की ऑफ आहे इथपासून. तर त्या प्लॅन्टमधले जे स्मॉल कॉम्पोनंट्स आहेत, इन्व्हर्टर्स असोत, ACDBs असोत, काही ब्रेकर्स असोत, हे सर्व ऑन आहेत ऑफ आहेत इथपासून. तर काही प्रॉब्लेम असेल तर तो काय प्रॉब्लेम आहे किंवा त्या प्लॅन्टचा परफॉर्मन्स कसा आहे, तो आपण जे एक्सपेक्टेशन्स ठेवले होते प्लॅन्ट इन्स्टॉल करताना त्याप्रमाणे बिहेव करतो आहे की मग त्याच्या आउट ऑफ द रेंज जाऊन काही लो परफॉर्मन्स देतो आहे किंवा काही टेम्परेचरचे इश्यू होत आहेत का. अशा बरेच पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावरती ॲनालिसिस केलं जातं आणि त्याचे रिपोर्ट्स कस्टमरपर्यंत पोहोचवले जातात. छान. मला एक सांगा, तुम्ही जे काम करताय तसं किती अशा कंपन्या असतील भारतामध्ये ज्या काम करतायत? म्हणजे 1-2 असतील, 10-20 असतील, शेकडो असतील, हजारो असतील, किती असतील? मी याला थोडंसं वेगळ्या याच्यापासून सांगतो की हे एक असं फील्ड आहे, असं म्हणता येईल की एक निश फील्ड आहे. ऑफकोर्स ॲटोमेशनमध्ये भरपूर साऱ्या कंपनीज काम करतात, पण हे रिन्युएबलमध्ये ॲटोमेशन लेवलचं काम जे आहे ते आम्ही सुरू करण्याच्या अगोदर या लेवलला इंडियामध्ये कोणी करत नव्हतं. आणि मी जे रिसेंटली पण ऐकलं की आपल्याकडे पण काही सध्याला मिनिस्टर्सनी वगैरे असं म्हटलं आहे की बाबा जर का कोणाला यंगस्टर्सला बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर वन ऑफ दी बेस्ट आयडिया इज तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट चेक करा आणि हे बघा की इम्पोर्ट आपला देश कुठली गोष्ट जास्त करत आहे आणि त्यातला एखादा प्रोडक्ट ज्याच्यामध्ये तुमची मास्टरी आहे तो चूज करा आणि त्याला लोकलाइज करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे लोकल सर्व्हिसेस होतील अवेलेबल आणि बिझनेसला पण तुमच्या लवकर अपॉर्च्युनिटी मिळेल. सो आम्ही तेच 6 वर्षापूर्वी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जे मॉनिटरिंग सिस्टम, ट्रॅकिंग सिस्टम बनवताय त्या तोपर्यंत इम्पोर्ट केल्या जायच्या. आणि तुम्ही जे केले ते इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे, ज्यामुळे की जे तुमचे ग्राहक आहेत त्यांना इम्पोर्ट करायला लागणार नाही. करेक्ट. तर प्राइस जर पाहिली इम्पोर्ट जी केली जाते त्याची जर 100 युनिट प्राइस असेल तर तुमची प्राइस किती युनिट आहे, म्हणजे किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त आहे? 50% तरी प्राइस कमी येते जितके सोल्युशन्स आम्ही जेव्हा इथे बनवले. पण अदर दॅन प्राइस बाकीचे पण बेनिफिट्स कस्टमर्सला मिळतात.
इथे एक इकोसिस्टीम डेव्हलप व्हायला लागते की रिपेरिंग असेल, त्याच्यामध्ये सर्व्हिसेस असतील, फील्ड सर्व्हिसेस असतील, और ऑफिसमधून द्यायच्या सर्व्हिसेस, रिपेअर, कॅलिब्रेशन, अशा बऱ्याचशा सिस्टीम्समध्ये कस्टमर्सला बेनिफिट मिळायला लागतात. जोपर्यंत इंडियामध्ये त्या सिस्टीम बनत नव्हत्या किंवा त्या लेवलला किंवा एका कॉर्पोरेट लेवलला त्याच्यावरती काम होत नव्हतं, तोपर्यंत ते इम्पोर्टवरतीच डिपेंड होतो आणि मग इथे रिपेअर, कॅलिब्रेशन किंवा मग त्याच्यामध्ये स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी याच्यामध्ये इश्यू फेस व्हायचे त्यांना, और फील्ड सर्व्हिसमध्ये. आलं लक्षात. आपण जे करतायत तसं मी जसं सुरुवातीला विचारलं, असे किती लोक असतील जे करतायत हेच काम? कॉम्पिटिशन कसं आहे या फील्डमध्ये? हो, कॉम्पिटिशन तर ऑफकोर्स आहेच. एक आता सध्या जरी म्हटलं तरी 8 ते 10 लोक आहेत जे चांगल्या लेवलला काम करतात. म्हणजे तसं फील्डमध्ये आम्ही त्याला डिवाइड करतो की जे कॉर्पोरेट लेवलला किंवा मोठ्या कंपनीजला, म्हणजे आता जसं आपण जेव्हा म्हणतो की खूप मोठे कॉर्पोरेट्स सोलारमध्ये आणि विंडमध्ये आणि रिन्युएबलमध्ये काम करतायत, त्यांच्या लेवलला सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीज वेगळ्या, आणि जे खूप छोट्या लेवलला और डिस्ट्रिक्ट लेवलला और एखाद्या स्टेट लेवलला छोटीशी सिस्टीम्स प्रोव्हायडर ॲटोमेशनमध्ये कशामध्ये असतील तर ते वेगळे. बट जे मोठ्या लेवलला सर्व्हिसेस देतात, कॉर्पोरेट लेवलला त्यांचे कस्टमायझेशन्स ॲक्सेप्ट करतात, असे एक 8 ते 10 चांगले प्लेयर्स आहेत आता पण मार्केटमध्ये. किती भारतीय आहेत? 100% विथ मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस आम्ही एकटेच आहोत सध्या. बाकीचे जे आहेत त्यांना आपण इंटिग्रेटर म्हणू शकतो की कोणी काही हार्डवेअर्स मोठ्या स्टँडर्ड कंपनीचे इम्पोर्ट करून त्याच्यावरती काही सॉफ्टवेअर सोल्युशन्स अप्लाय करून सर्व्हिसेस इंटिग्रेट करून प्रोव्हाइड करतात, और ओनली सॉफ्टवेअर बनवतात, असं काहीतरी. बट आपण ज्या प्रकारचं काम करत आहोत की इट्स अ कम्प्लीट पॅकेज. आपण जर पाहिलं सुरुवातीला टर्नओव्हर आपला, तर हा वाढता त्याचा आलेख दिसतोय, त्याविषयी आपण बोलूयात. पण सुरुवात करूयात की हा उद्योग सुरुवात कधी केला किंवा इस्टॅब्लिश कधी झाला? सुरुवात आम्ही 2018 मध्ये केली, आणि हाच उद्योग करावा यामध्ये आम्ही जॉब करत होतो, आणि त्याच्यामुळे आम्हाला असं याच्यातले काही प्रॉब्लेम्स जाणवले, म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण याच्यामध्ये काम करू शकतो. नक्कीच. तर हे सुरुवात तुम्ही केली 5 वर्षापूर्वी. सद्यस्थितीला जर पाहिलं तर साधारणतः काय टर्नओव्हर आहे आपल्या कंपनीचा? लास्ट इयरचा टर्नओव्हर जो आहे तो आमचा साधारणतः 19 करोडच्या आसपास आहे. खूप छान. आणि यावर्षी आम्ही तो अराउंड 30 करोडच्या आसपास एक्सपेक्ट करतोय या मार्चपर्यंत. खूप छान. मला माझी टीम सांगत होते की हा टर्नओव्हर 2-1 वर्षापूर्वीच फक्त 3 करोड होता. हो हो. म्हणजे 2 वर्षापूर्वी 3 करोड, हो, आणि एखाद्या वर्षानंतर 30, म्हणजे 3 ते 4 वर्षामध्ये 10 पट त्याची ग्रोथ आहे. हो हो. 3 करोड ते 30 करोड, बरोबर. ही 10 पट ग्रोथ 3 ते 4 वर्षात, ही खूप चांगली गोष्ट आहे ही. तर मला हे सांगाल, इतका मोठा टर्नओव्हर, आपण हा प्रश्न नक्कीच आहे की हे कसं शक्य झालं किंवा हे कसं शक्य आहे, पण त्याच्या अगोदर मला हे विचारायचं आहे की प्रॉफिटेबिलिटी या सेक्टरमध्ये काय आहे? म्हणजे 5% पेक्षा कमी, 5 ते 10%, 10 ते 20%, 20% पेक्षा जास्त? एक्झॅक्ट नकोय मला, पण एक रेंज काय आहे प्रॉफिटेबिलिटीची? प्रॉफिटेबिलिटीची रेंज ऑफकोर्स खूप चांगली आहे. तुम्ही जे रेंज सांगतायत त्याच्या पुढेच आहे. म्हणजे नक्की 20% पेक्षा तरी जास्त आहे. हो, 20 ते 30% दरम्यान याची प्रॉफिटेबिलिटी रेंज आहे. मग हे सेक्टर जे आहे ते आताही इमर्जिंग सेक्टर आहे की मॅच्युअर सेक्टर आहे? खूप जास्त इमर्जिंग सेक्टर आहे आता सुद्धा. हो. म्हणजे जर कुठल्या नवीन व्यक्तीला यामध्ये जर पडायचं असेल तरी सुद्धा संधी आहे. खूप जास्त संधी आहेत अजून सुद्धा, आणि खूप काही करण्यासारखं आहे. कारण हे रिन्युएबल एनर्जीचं डोमेनच मागच्या 8-10 वर्षामध्ये इमर्ज झालं आहे. आपण हे खूप संधी आहे. कुठलं क्षेत्र आहे रिन्युएबल एनर्जीमध्ये ज्यामध्ये नवीन जे उद्योजक आहेत त्यांना संधी आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जे पण इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आणता येतील, की म्हणजे ट्रॅकिंगच्या बाबतीतले? हो, ट्रॅकिंगच्या बाबतीमधले, किंवा त्याचे जे काही चॅलेंजेस आहेत आता सध्याला, की ऑप्टिमायझेशनच्या रेंजमधले, और स्पेस युटिलायझेशनच्या सेगमेंटमधले, और सिंक्रोनायझेशनच्या सेगमेंटमधले, की कसं 24 आवर्स एनर्जी सप्लाय करता येईल एखाद्या इंडस्ट्रीजला, या किंवा आपण जे एनर्जी इफिशियन्सी म्हणतो तेच रिन्युएबलच्या ऑप्टिमायझेशनमधल्या, या प्रत्येक सेगमेंटमध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहे. हीच खूप चांगली गोष्ट आहे. तर आपले जे श्रोते आहेत त्या सर्वांना माझं आव्हान असणार आहे की आपण ही पुढे मुलाखत तर ऐकाल, मात्र जर आपल्याला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकाल, आणि आम्ही नितीनजींना विनंती करू, त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा ते त्यातल्या काही प्रश्नांची तर आपल्याला उत्तर नक्कीच देतील. नक्की सर. आपण परत आपल्या कंपनीकडे वळूयात. आणि आपण सांगितलं की 5-1 वर्षापूर्वी सुरुवात केली, आणि मला असं कळलं की ही एक पार्टनरशिप आहे. हो. किती लोकांनी सुरुवात केली?
आम्ही 3 लोकांनी स्टार्ट केली. मी आणि माझे कॉलेजचे 2 मित्र. त्यांनी एकत्रित येऊन हे सुरू केलं. कॉलेज कुठल्या शहरातलं? पुण्यामध्येच. पुण्यातच? हो. छान. पुण्यातली सीट आपण तुम्ही 3 जण सुरुवात केली? हो हो. अच्छा. तिन्ही मराठी भाषिक आहेत? हो हो, तिन्ही मराठी भाषिक. म्हणजे आम्ही खूप वर्षांपासून सोबत आहोत असं म्हणता येईल. आणि ऑफकोर्स जसं प्रत्येक इंजिनियर हा कॉलेजमध्ये असताना स्वतःचा बिझनेस असण्याचं स्वप्न बघतो, तसं आम्ही बसल्यानंतर गप्पा मारता वाटतं असं बोलणं भरपूर होतं, भरपूर एकदा उद्योग असावा. हो हो हो. आणि फक्त आम्ही त्याला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. घरात काही पार्श्वभूमी उद्योगाची अजिबात नाही, आमच्या तिघांच्या पण नाही. तिघेही म्हणजे खूप नॉर्मल बॅकग्राऊंडमधनं, पुण्यातनं नाही आहेत आम्ही. कोणी म्हणजे मराठवाड्यातनं, मी मराठवाड्यातनं आहे, कोणी विदर्भातनं आहे. आणि आम्ही नॉर्मल बॅकग्राऊंड, म्हणजे माझे वडील पण शेती करतात आणि काहीच नाही फॅमिलीमध्ये. म्हणजे आत्तापर्यंत दूरपर्यंत कोणी बिझनेसमॅन नाही आहे किंवा एंटरप्रेन्युअर नाही आहे आणि त्या दोघांच्या पण नाही आहे. ही खूप एनकरेजिंग बाब आहे की 3 मुलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं पुण्यात येतात. त्यांचं इंजिनिअरिंग इथं होतं. इंजिनिअरिंगमध्ये सर्वसामान्याप्रमाणे ते सुद्धा भरपूर गप्पा मारतात, नवीन कधी उद्योग सुरुवात करायचा आहे. मात्र इंजिनिअरिंग संपल्यानंतर एक नोकरी घेतात, ती नोकरी करतात. त्यानंतर त्यांना असं आढळून येतं की इम्पोर्ट जी गोष्ट होतीये ती मेक इन इंडिया करायला हवी. त्यामुळे ते एकत्र येऊन स्वतःची कंपनी सुरुवात करतात, घरात काहीही उद्योगाची पार्श्वभूमी नसताना. आणि आता तो उद्योग 5च वर्षामध्ये पहिल्या 2 वर्षात 3 कोटीपर्यंत जातो आणि पुढल्या 3 वर्षामध्ये आता 19-20 कोटीपासून 30-1 कोटीपर्यंत त्याची झेप जातीये. तर आपल्याला करोडोंचा जर उद्योग करायचा असेल तर 5-1 वर्षामध्ये हा पल्ला कसा गाठला जातो याविषयीची ही मुलाखत आहे. मराठी मुलं कसा तो उद्योग बनवतायत, घडवतायत त्याची ही मुलाखत आहे. आणि आपण हे पुढे कंटिन्यू ठेवूयात मुलाखत. मला एक सांगाल, हे सर्व करत असताना सुरुवातीला कॅपिटल जे लागतं, सुरुवातीला काही गुंतवणूक लागते, ती कशी उभारली गेली? आम्ही जॉब करत असताना ज्या सेव्हिंग्स होत्या किंवा इव्हन सेव्हिंग्स इथपर्यंत म्हणता येईल की जे काही आमचे PF वगैरे होते आणि मग काही जे वेल विशर्स फ्रेंड्स वगैरे होते, इव्हन फॅमिलीमधून पण आम्ही काही नाही घेऊन येऊ शकलो कारण तशी पार्श्वभूमी नव्हती पैसे आणण्याची फॅमिलीमधनं. सो आमच्या सेव्हिंग्स प्लस काही जे खूप क्लोज मित्र आहेत त्यांच्याकडून घेतलेले पैसे, याच्याच जोरावरती आम्ही हे स्टार्ट केलं आहे. खूप छान. यातनं हाही बोध घेतला जाऊ शकतो की जर एखादा उद्योजक असेल आणि तुम्ही त्याचे मित्रमैत्रीण असाल तर नक्कीच त्याला मदत करण्यामध्ये थोडासा सरळ हात जर ठेवला तर काही हरकत नाही, कारण त्याचं काहीतरी त्याची जे फलप्राप्ती आहे ती पुढल्या काही वर्षांनी दिसू शकते. ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आपण पुढे वळूयात. हे पाहताना की सुरुवात 5 वर्षापूर्वी केली, तुम्ही तिघांनी मिळून केली त्यावेळी. त्यानंतर कॅपिटल जे आहे ते तुम्ही स्वतःच फॅमिली सुद्धा नव्हे पण फ्रेंड्स आणि स्वतःची जी सेव्हिंग आहे त्यातनंच रेज केलेलं आहे. हे सर्व करत असताना, उद्योग हा घडवत असताना नक्कीच इतर लोकही लागतात पार्टनर सोडून. हो हो. तर असे किती एक लोक आहेत कंपनीमध्ये सध्या काम करायला? आता सध्या आमची स्ट्रेंथ आहे 160. 160. हो हो. आणि त्यातली बरीच फील्डवरती असतील? हो हो. त्यातले एक अराउंड 40 लोक फील्डमध्ये असतात आणि बाकी 120 लोक ऑफिसमध्ये असतात. मला एक सांगाल आणखी की हे जेव्हा तुम्ही रिक्रुटमेंट करता त्यावेळीचे काय अनुभव आहेत? हे 140 लोक तुम्हाला सहजगत्या उपलब्ध झाले? त्यात त्रास येतो किंवा त्यात कौशल्य त्यांना होतं नव्हतं, कसं त्यांना तुम्ही कौशल्य वृद्धी केली, काय त्यातले अनुभव आहेत तुमचे? म्हणजे नॉर्मली असं म्हणता येईल की यातले मॅक्झिमम लोक जॉईन करून घेत असताना त्यांना सुरुवातीचे एक मिनिमम 6 महिने आणि मॅक्झिमम 1 वर्ष खूप जास्त ट्रेनिंग्स द्यावी लागते, खूप नर्चर करावं लागतं. असं म्हणता येईल की तो एक, जसं सगळ्यांना माहितीच आहे तसं स्टार्टअपचा तो एक खूप अविभाज्य घटक आहे, खूप मोठा पॉईंट आहे की त्यांना खूप जास्त वेळ हा टीम नर्चर करण्यामध्ये आणि टीम बिल्टअप करण्यामध्येच घालवावा लागतो. आणि आमच्या सेक्टरमध्ये असंच आहे की रिन्युएबल एनर्जी हे सेक्टरच मागच्या 10 वर्षामध्येच खूप चांगलं पुढे आल्यामुळे खूप नॉलेजेबल लोक इझिली मिळत नाहीत किंवा पासआउट होऊन आलेले फ्रेशर्सला पण खूप जास्त नॉलेज नसतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप टाईम इन्व्हेस्ट करावा लागतो त्यांना ट्रेनिंग देण्यामध्ये. आणि मग त्याचा रेशो असा आहे की आम्ही 10 लोक जॉईन करून घेतले तर 1 वर्षानंतर ते 4च असतात, 6 लोक गेलेले असतात आणि तो रेशो आम्हाला मेंटेन करावा लागतो. हे मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की
लघुमध्यम उद्योजक किंवा स्टार्टअप्स हे मोठ्या कंपनीसाठी ट्रेनिंग ग्राउंड ठरतात. कारण साहजिक आहे एखाद्या नवीन मुलाला किंवा मुलीला 2-1 वर्षामध्ये आणखी मोठ्या कंपनीत काम करावं वाटणं हे साहजिक आहे. बरोबर आहे. ठीक आहे, ती ऍस्पिरेशन असणं साहजिक आहे. त्यामुळे त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम तुम्हाला करायला लागेल. मोठ्या कंपनीला बना बनाया हुआ कॅन्डिडेट मिल जाएगा. बरोबर. मला आणखी एक विचारायचं ते म्हणजे ही जी 140 लोक आहेत किंवा अशी इतर बरीच लोक जी नोकरी शोधतायत, जी मराठी मुलं मुली नोकरी शोधतायत, त्यांना काय संदेश असेल, त्यांनी काय करायला हवं जेणेकरून त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढेल किंवा त्यांचं रिक्रूट होण्याचं जे प्रोबॅबिलिटी जे चान्सेस आहेत त्या वाढतील, त्यासाठी काय तुमचा संदेश असेल? पहिला पॉइंट तर असा आहे की बऱ्याच वेळा कॅन्डिडेट्सला किंवा जे नवीन मार्केटमध्ये येतात फ्रेशर्स असतात त्यांना खूप लोकांना असं म्हणता येईल की काही ठराविक फील्ड सोडून, म्हणजे जसं खूप IT असेल और अजून एखादा जॉब असेल दुसरा IT रिलेटेड, ते जॉब सोडून पण काही फील्ड आहेत आणि कोरमधल्या, आणि त्याच्यामध्ये ही डिपार्टमेंट्स पण की फक्त R&D किंवा फक्त प्रोडक्शन हेच डिपार्टमेंट नसतं तर बाकीचे पण डिपार्टमेंट्स आहेत याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आम्हाला फेस होणारे चॅलेंजेस म्हणजे कोणाला बिझनेस डेव्हलपमेंटबद्दल बोलायचं असेल नवीन येणाऱ्या लोकांना, जिथे की टेक्निकल आमच्यासारखे प्रोडक्ट सेल करायचे आहेत, और कोणाला कस्टमर सपोर्टबद्दल बोलायचं असेल तर हे डिपार्टमेंट्स बऱ्याच वेळा कळतच नाहीत किंवा याच्या अपॉर्च्युनिटीजच कळत नाहीत. सगळ्यांना नाही बट बऱ्याच लोकांना. त्यांना फक्त IT, R&D आणि प्रोडक्शन ह्या 2-3च गोष्टी कळतात. माझं असं म्हणणं असेल की एकतर IT सोडून दुसऱ्या फील्ड्स जसं रिन्युएबल्स आहे किंवा बॅटरीजची फील्ड आहे आमच्या सेगमेंटमधली, तर याही फील्ड्स समजणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स समजणं गरजेचं आहे. तर त्यांना खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतील मार्केटमध्ये. नक्कीच. इथून आपण पुढे वळूयात. मला हे सांगाल की कंपनी वाढवते वेळी नक्कीच काही वेळेला तरी ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्या वेळेवरती पैसे देतात का, हा एक मोठा मुद्दा असतो लघुमध्यम उद्योजकाचा. तर कुठल्याही कंपनीचं नाव न घेता हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आपण, वेळेवरती मोठ्या कंपन्यांचे पैसे मिळतात का? त्यात सर मिक्स असा रिस्पॉन्स आहे मार्केटमधनं. काही मोठ्या कंपनी ज्या आहेत ज्या खूप चांगलं काम करतात पण आणि त्या पैसे पण वेळेवर देतात, असं आपण म्हणजे असं म्हणता येईल की त्यांच्यामुळेच आमच्यासारखे बिझनेसमॅन घडतात. बट काही कंपनीज आहेत नक्कीच ज्यांच्याकडून पैसे काढणं हा एक खूप मोठा चॅलेंज बनतो आमच्यासारख्या ऑर्गनायझेशन्सला, आणि असं वाटायला लागतं की जेवढी मेहनत त्यांना प्रोडक्ट सप्लायमध्ये केली तेवढीच मेहनत पुन्हा पैसे काढण्यामध्येही करावी लागते. तर याला मी काही ठिकाणी ऐकलेलं आहे, काही लघुमध्यम उद्योजक ट्रेड्स नावाचा प्लॅटफॉर्म वापरतायत. तुम्ही ऐकलंय त्याविषयी कधी? तर ट्रेड्स नावाचा प्लॅटफॉर्म काय की 3 एक प्लॅटफॉर्म आहेत जे RBI ने इनिशिएट केले होते, त्यानंतर तयार झालेले. मोठी कंपनी जर तिथं रजिस्टर असेल तर लहान कंपनी तिथं जाऊन सांगू शकते की हे माझं इनव्हॉइस आहे, आणि तेव्हा इतर ज्या बँक असतात त्या बँक सांगतात की मी ट्रेड डिस्काउंटिंग करतो आणि तुम्हाला तुमचे पैसे लगेच मिळतील. एक 8-9% मिळतील तुम्हाला, फक्त वार्षिक 8-9% आणि 7-8 दिवसातच मिळतील. तर असा प्लॅटफॉर्म तुम्ही किंवा इतरांनीही यूज करण्याचा प्रयत्न करावा. आणि हे त्यातही एक अडचण आहे की प्रत्येक मोठी कंपनी त्यावरती असेलच असं नाही, पण जितक्या प्रमाणात असतील तेवढी तरी किमान मदत होईल. नक्की, तो पण आम्ही यूज करतो तो प्लॅटफॉर्म. सो त्यामधनं काही कंपनीजमध्ये आमचं इझनेस यायला सुरुवात झाली. बट तुम्ही म्हणतात तसं काही कंपनीज आहेत त्या तिथेही नाही आहेत. हां, आणि दुसरा अँगल म्हणजे की काही कंपनी तिथे आहेत तरीही तिथेही एक प्रोसेस असते, ट्रान्झॅक्शन करत नाहीयेत, और त्यांनी ते पुढे येऊन ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हां आम्ही इनव्हॉइसिंग ऍक्सेप्ट करतो, तर आम्ही तर ऑलवेज म्हणजे रेडी आहोत की तसं करायलाच पाहिजे. तर दुर्दैव असं आहे की ऍक्ट आहे भारत सरकारचा, तो ऍक्ट सांगतो 45 दिवसात पेमेंट करा. होय. दुसरा ऍक्ट सांगतो की तुम्ही सर्वजण 500 कोटीपेक्षा जास्तचं टर्नओव्हर आहे सर्वांनी त्या प्लॅटफॉर्मवरती असायलाच हवं, तरी सुद्धा नाहीयेत. आम्ही चेंबर म्हणून, MCCI म्हणून जेव्हा केव्हा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला किंवा मंत्री महोदयांना भेटतो तेव्हा प्रत्येक वेळी हे पुश करत असतो की हे कंपल्सरी करायला हवं, जेणेकरून लघुमध्यम उद्योजकांना जे इतक्या नोकऱ्या तयार करतायत त्यांना हा त्रास होणार नाही. पण हे सर्व होत असताना मला हे सांगाल की काही कुठली योजना अशी आहे का सरकारची जा फायदाही होत असेल? हो, 2-3 योजना आहेत जे मी सांगेन ज्याचा मला खूप फायदा झाला आम्हाला सूर्यालॉजिक्स बिल्टअप करत असताना. पहिला म्हणजे जी आता
गव्हर्नमेंटची स्कीम आहे की 5 करोडपर्यंत कोलॅटरल फ्री लोन मिळतं अंडर CGTMS. सो ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपल्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्स पण बँकांना बघावे लागतात आणि ते सगळ्यांना सरसकट 5 करोड देत नाहीत. बट त्या स्कीमचा आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. डे 1 पासनं आम्हाला त्यांनी 30 लाखापासून स्टार्ट केली बँकेने आणि आता आम्ही त्याच्या एंडपर्यंत आहोत. म्हणजे आम्ही 4.5-5 करोडपर्यंत आम्हाला बँक कोलॅटरल फ्री लोन देतं यूज करायला आणि ते आम्ही पूर्णपणे यूज करतो. त्याचा खूप फायदा होतो. ही एक स्कीम आहे. दुसऱ्या स्कीमचा फायदा झाला तो म्हणजे ज्या काही स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्टर करणे ही एक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे छोटे मोठे बेनिफिट्स मिळतात. बट त्याच्याच अंडर एक टॅक्स फ्री हॉलिडेज वगैरे अशी एक गव्हर्नमेंटची स्कीम होती ज्याच्यामध्ये त्यांनी अराउंड एक 250-300च्या आसपास कंपन्यांना खूप स्क्रुटिनी करून सिलेक्ट केलं आणि फॉर्च्युनेटली आम्ही त्यातले एक आहोत. तर आम्हाला त्याच्यामध्ये पण टॅक्स फ्री काही इयर्स 3 वर्ष वगैरे आम्हाला यूज करायला मिळाले. स्टार्टअप इंडियाच्या स्कीममधून टॅक्स फ्री हॉलिडेज फॉर 3 इयर्स याच्यातून पण फायदा झाला. या 2 स्कीमचा बऱ्यापैकी फायदा झाला आम्हाला. नक्कीच. जेव्हा आम्ही ॲज अ चेंबर म्हणून विचार करतो किंवा ज्या योजना चालत नाहीयेत, ठीक नाहीयेत, त्या सरकार दरबारी मांडणं हे काम आहे. त्यासोबतच ज्या योजना चांगल्या चालू आहेत त्याही सरकार दरबारी सांगणं योग्य आहे. महत्वाचं आहे की ह्या चांगल्या योजना आहेत ह्या कंटिन्यू ठेवा अँड थँक्स फॉर दॅट म्हणून. तर अशी आमची MSME मिनिस्ट्री सोबत जेव्हा केव्हा चर्चा होते सचिव महोदयांसोबत किंवा जॉईंट सेक्रेटरी सोबत, आम्ही नेहमी त्यांना हे फीडबॅक दिलेला आहे की CGTMS ही खूप चांगली स्कीम आहे आणि आपण जे श्रोते आहात त्यांचाही जर लघुमध्यम उद्योग असेल तर नक्की ही स्कीम समजून घ्या. आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर मी माझ्या कलिग्स जे चेंबरमध्ये माझे सहकारी आहेत ते तुम्हाला नक्की मदत करतील आणि तुम्ही कुठल्याही माझ्या चेंबरमधल्या सहकार्याशी संपर्क जर साधाल तर तुम्हाला योग्य सहकार्याशी कनेक्ट करून देतील आणि ह्या स्कीमचा कसा फायदा घ्यावा हे नक्की तुम्हाला समजावून सांगतील. तसंच स्टार्टअप इंडिया स्कीम सुद्धा आपल्यासारख्या बऱ्याच स्टार्टअप्सना मदत केली आहे. ही खूप वाखाणण्यासारखी सारखी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे आणि अशा पॉलिसीज नेहमी प्रमोट केल्या जाव्यात जास्तीत जास्त. हे झालं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर सोबत जे इंटरॅक्शन आहे, मोठ्या कंपन्या किंवा गव्हर्नमेंट सोबतचे इंटरॅक्शन. एक महत्वाची गोष्ट ही सुद्धा आहे की एक कंपनी चालवत असताना जितकी तुमची फायनान्शियल, ऑपरेशनल, टेक्नॉलॉजिकल एफिशियन्सी असेल तितकी कंपनी सहसा चांगली चालली असं मानलं जातं. तर तुम्हाला या तिन्ही गोष्टीतले काय अनुभव आहेत? फायनान्शियल एफिशियन्सी तुम्ही कशी मॅनेज करता, ऑपरेशनल एफिशियन्सी कशी मॅनेज करता आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं जास्तीत जास्त तुम्ही एफिशियंट बनवता? या तिन्हीपैकी कुठलेही एखादं, 2 किंवा 3 जर उदाहरणं असतील तर त्या नक्कीच ऐकायला आवडतं. नाही, मी असं म्हणेल की म्हणजे हे जे तिन्ही आहेत ते तिन्हीही एकत्र घेऊन चालावं लागतं आम्हाला. आणि त्यातले त्यात जेव्हा एखादी स्टार्टअप कंपनी आहे ती मार्केटमध्ये येते तर त्यांना ऑपरेशनल एक्सेलन्स आणि फील्डमध्ये वगैरे तो आपण कसं एक्झिस्टिंग कंपनीजपेक्षा त्यांचे काय पेन पॉईंट्स रिझॉल्व्ह करतो आहोत हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. सो आम्ही ते कसं करतो त्याच्या बाबतीमध्ये फायनान्शियल सोडून दुसरे 2 पॉईंटमध्ये की कंटिन्युअसली आपले जे कस्टमर्स आहेत त्यांच्याशी डिस्कस करत राहणे आणि हे म्हणजे आपल्या जे रेग्युलर प्रोडक्ट्स आहेत तेच न बोलता त्यांचे काय चॅलेंजेस आहेत सध्या आणि ते काय प्रॉब्लेम्स फेस करतायत हे नवीन प्रोडक्ट और एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये काय फीचर आणायचं आहे, इम्प्रूव्हमेंट आणायची आहे ते कळत राहतं आणि मग आम्ही ते आणतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या प्रॉब्लेमला आम्ही सोल्युशन आणलं आहे आणि याच्यामुळे आमचा बिझनेस खूप झपाट्याने वाढतोय किंवा खूप चांगली ग्रोथ मिळते. कारण प्रत्येक क्वार्टरमध्ये त्यांनी जे मागच्या क्वार्टरमध्ये फेस केलं त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसत आहेत. खूप छान. कस्टमर इज किंग हे बऱ्याच वेळा आपण ऐकतो, त्यांचं ऐकायला हवं हे सुद्धा आपल्याला माहिती असतं, पण काही स्वभावगुण असतात आपल्या सर्वांचेच की आपल्याला बोलायला जास्त आवडतं, ऐकायला कमी आवडतं. तर यातला संदेश किंवा बोध इतकाच आहे की जितकं जास्त ऐकाल तितकं प्रॉब्लेम एरिया कळेल. प्रॉब्लेम एरिया जर कळला तर त्याचं सोल्युशन बनवता येईल. सोल्युशन जर चांगलं बनवलं तर त्याचे पैसे मिळतील. बरोबर. त्यामुळे जास्त ऐकणं हे फायदेशीर आहे, हेच यातनं निष्पन्न होत आहे. येस येस. मला हे सांगाल, ही सर्व माहिती आपण उद्योगाविषयी ऐकली. 5 वर्षापूर्वी सुरुवात केली तुम्ही, 30 करोड पर्यंत पुढल्या वर्षी उद्योग झाला असं सांगताय. हे सर्व करत असताना 140 लोक तुमच्यासोबत काम करतात, एवढ्या नोकऱ्या निर्माण झाल्या. तुम्ही तिघ जण मिळून ही कंपनी चालवताय. पार्टनर म्हणून जी सुरुवात केली तिघांनी तुम्ही, त्यानंतर तुमचे जे प्रायव्हेट सेक्टर सोबतचे इंटरॅक्शन्स, कस्टमर म्हणून इंटरॅक्शन्स, गव्हर्नमेंट सोबतचे इंटरॅक्शन, या सर्वांचा आपण चर्चा केली. शेवटचा 2 प्रश्न माझे असे आहेत त्याकडे वळूयात आपण
आणि ते तुमच्या संदर्भात किंवा तुमच्या पार्टनर्स विषयी. पार्टनरशिप ही कुठलीही पार्टनरशिप जेव्हा असते ती सहसा एक सरळ स्मूथ मार्गाने जाईल याचं काही निश्चिती नसते. कारण लोक वेगळे असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, कार्यशैली वेगळी असते. तर असे काय अनुभव आले ज्यातनं इतरांना काही शिकता येईल की काय लोज येतात पार्टनरशिप मध्ये आणि त्यावरती कशी मात देता येते? पार्टनरशिप करत असताना सगळ्यात महत्त्वाचं तर हेच असतं की असं म्हटलं जातं की नाही सारख्या स्वभावाचे लोक असायला पाहिजेत, पण माझं मत त्याच्या विरुद्ध आहे. जर सारखेच 3 लोक सोबत येऊन पार्टनरशिप करायची असेल तर काही फायदा नाही आहे. तुम्ही मोस्टली 3 वेगवेगळ्या प्रकारचे असायला पाहिजेत, टेक्नॉलॉजीमध्ये असो की मग कसेही असो. तर त्यांनी एकत्र येऊन 4 लोकांनी एकत्र येऊन केलेला बिझनेस असतो हा. पण ते करत असताना प्रत्येकाला काय करायचं आहे हा जो काही क्रायटेरिया आहे किंवा ह्या ज्या काही रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत या डिसाइडेड पाहिजेत. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो सगळ्यांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की हो हे माझ्या रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि या मला करायच्या आहेत. हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट. आणि त्याच्यापेक्षा दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की या सगळ्या करत असताना आपण जसं म्हणतो की प्रत्येक ऑर्गनायझेशन असो, फॅमिली असो की स्टार्टअप असो की मोठी ऑर्गनायझेशन असो, एकाने कोणीतरी पुढे होऊन त्याला लीड करायला पाहिजे. आणि तो लीडर असा असायला पाहिजे की तो बाकी सगळ्यांना समजून घेईल आणि तो त्याच्याच बेनिफिटचा विचार न करता सगळे एका मुठीत बांधले कसे राहतील याचा विचार करेल. ह्या 2 गोष्टी जर झाल्या की रेस्पॉन्सिबिलिटीज आणि लीडरनी पुढे येऊन सगळ्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणे तर पार्टनरशिप सक्सेस होते. नक्कीच. पण मला एक सांग, मागच्या 4-5 वर्षामध्ये असा कुठला अनुभव आहे का डिटेल मध्ये न जाता की जिथं असं वाटलं असेल की पार्टनरशिप मुळे प्रॉब्लेम आहे, नकोच पार्टनरशिप? नाही, तसं कधीही नाही वाटलं. नक्की 100%. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हो, म्हणजे मी हे जाणून बुजून सांगेल की आणि हे आज नाहीये असं म्हणता येईल की हे अशी एक क्वालिटी आहे की ही कॉलेजला असल्यापासूनच असं कधी नाही वाटलं. सो फ्रेंड्स ग्रुप हा मी कॉलेजला असल्यापासून तसाच आहे आणि तो आज पण तसाच आहे. खूप चांगली गोष्ट आहे आणि असंच टिकावं अशी आमची इच्छा आहे. हे सर्व करत असताना जेव्हा तुम्ही परत गावी जाता किंवा जेव्हा सुरुवात केली उद्योग, गावी गेलात, घरी जेव्हा चर्चा केली तेव्हा घरच्यांचा काय रिस्पॉन्स होता की तुम्ही नोकरी न करता, कंटिन्यू न करता स्वतः काहीतरी उद्योग करू इच्छिताय, तेव्हा काय रिस्पॉन्स होता तुमचा किंवा तुमच्या पार्टनर्सचा? हो, म्हणजे एक पॉइंट होता की सगळ्यांच्या घरच्यांना विश्वास होता की मुलं काहीतरी करतील. कारण की असं म्हणता येईल की जसं आहे ना की खूप जास्त काहीतरी गमवून बसेल असं काही नव्हतंच. सो घरच्यांनाही असं वाटायचं की यांनीच येऊन पुढे काहीतरी घरातली परिस्थिती आम्ही 3-4 असो सुधारली आहे, सो हेच पुढे जाऊन काहीतरी खूप चांगलं करतील. पण असं नक्कीच म्हणता येईल की थोडीशी परिस्थिती सुधारली म्हणून घरच्यांनी कधी असं नाही म्हटलं की बाबा जॉब करून असेच पैसे कमवत राहा, बिझनेसमध्ये जाऊन अजून लॉस वगैरे होईल असं कधी विचारच नाही केला. घरच्यांनी खूप चांगल्या प्रकारे उलट पाठिंबा दिला की तुम्ही जॉब चांगला केला आहे तर नक्कीच बिझनेसही कराल आणि करून घ्या. असंही परिस्थिती आपली अशी आहे की आपण अजून काय जास्त गमवणार आहोत, अशा प्रकारचे विचार आले. खूप एनकरेजिंग आहे. जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी स्वतःच काही करू इच्छित असेल तर घरातल्यांनी चांगला पाठिंबा दिल्याने काय फायदे होतात हेच यातनं आपल्याला कळतं, यातनं निदर्शित होतं. आता सध्या जेव्हा तुम्ही तुमचे क्लासमेट्स आहेत इंजिनिअरिंगचे जे आताही काम करतायत, जॉब कंटिन्यू करतायत, त्यांच्याशी जेव्हा चर्चा करता, जेव्हा त्यांच्याशी चर्चा होते की 20 कोटीपर्यंत उद्योग गेलाय, पुढल्या वर्षी 30 कोटीपर्यंत जाईल, काय चर्चा होते, काय रिस्पॉन्स येतात मित्रांकडनं? सो असं दिसतं प्रथमदर्शी तर की त्यांचीही खूप इच्छा आहे की त्यांनीही बिझनेसमध्ये यावं. सो नेहमी जेव्हा केव्हा आम्ही असे भेटतो, गेट टुगेदर होतं, तेव्हा खूप अट्रॅक्शन असतं एक की प्रत्येकाला बोलायचं असतं आमच्याशी आणि समजून घ्यायचं असतं की आम्हीही काय करावं. हा खूप कॉमन प्रश्न आहे. प्रत्येकजण हे विचारायला येतो किंवा विचारत असतो की तुला काय वाटतं, मी काय करायला पाहिजे, काय सांगतो त्यांना? आणि मी एकच सांगतो फक्त की काय करायला पाहिजे असं ठरवून असं काही होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं तर ज्या एक रुटीन लाईफमध्ये अडकलेलो असतो आपण जॉबच्या, त्याच्या बाहेर येण्याचा निश्चय करा आणि कितीही प्रॉब्लेम्स आले तरी ही मेहनत करून बिझनेसमध्ये सक्सेसच व्हायचा आहे हा विचार करा तर नक्कीच बाहेर पडू शकतात. आणि मग हा एक अँगल आहे. आणि दुसरा प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये मला हेच करायचं आहे तेच करायचं आहे न म्हणता आपल्याला काय चांगलं जमतं आणि
त्याची मार्केटमध्ये गरज आहे का, या 2 गोष्टींचा तुम्ही विचार करा. हे जर करू शकला आणि मग मेहनत करू शकलात तर बिझनेस नक्कीच सक्सेस होतो. खूप छान. तर ही आहे कहाणी 3 मराठी मुलांची, जे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं येऊन पुण्यामध्ये त्यांचं इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण झालं, त्यानंतर नोकरी केली, त्यानंतर उद्योग सुरुवात केला. आज तो उद्योग 20-30 कोटींच्या घरामध्ये आहे आणि हा उद्योग करत असताना त्यांचे आलेले अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि असंच आपण सर्वांनीही, ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्वतःचे उद्योग सुरुवात करावी, त्यांनीही रोजगार निर्माण करावा इतरांसाठी. हीच त्यांची अपेक्षा आहे, हीच आमची अपेक्षा आहे. अशा आपण मुलाखती कंटिन्यू ठेवू. पण या मुलाखतीविषयी आपल्याला काय वाटलं हे नक्की आपण कमेंटमध्ये कळवाल, किंवा जर काही विशेष स्पेसिफिक प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकाल. शक्य आहे तितकी आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. नितीनजी, आज आपण आलात, आमच्याशी चर्चा केली याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी डिस्कस करून. थँक्यू.